पुणे शहरात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा रक्तरंजित चेहरा समोर आला आहे. शिक्षणाचे आणि संस्कृतीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात दिवसाढवळ्या झालेल्या या थरारक हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेत अक्षय उर्फ बाळा मस्के या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पुणे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास कात्रजमधील बालाजीनगर बसस्टँड परिसरात हा थरार घडला. अक्षय मस्के रस्त्यावरून जात असताना काही हल्लेखोरांनी त्याला अडवून अचानक गोळीबार केला. 2 ते 3 गोळ्या झाडल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. मात्र इतक्यावरच न थांबता आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत चेहऱ्यावर आणि शरीरावर अमानुष हल्ला केला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावरती रक्त सांडले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याची पद्धत काही महिन्यापूर्वी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांडासारखीच असल्याचे समोर आले आहे. जोपर्यंत अक्षयचा मृत्यू झाल्याची खात्री होत नाही तोपर्यंत मारेकरी घटनास्थळावरच थांबून असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्णपणे नियोजनबद्ध आणि बदला घेण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. आंदेकर हत्येनंतर टोळी युद्धातून झालेला हा सलग 4था खून मानला जात आहे. 2 वर्षापूर्वी नानापेठ परिसरात वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातील एका मुख्य आरोपीचा सख्खा भाऊ म्हणजेच अक्षय मस्के असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय अधिक गडद झाला आहे. या प्रकरणाबाबत पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त जोहर हसन यांनी माहिती देताना सांगितले की या हल्ल्यात अक्षयचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गुन्ह्यामध्ये सराईत गुन्हेगारांऐवजी कमी वयाच्या मुलांचा वापर करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अल्पवयीन मुलांना पैशांचे आमिष दाखवून गुन्हेगारीकडे वळवले जात असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. पुण्यासारख्या शहरात दिवसाढवळ्या होणारे खून, वाढते टोळी युद्ध आणि त्यात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. कायद्याची भीती कमी होत चालली असून गुन्हेगारांचे मनोबल वाढताना दिसत आहे. प्रशासनाने आता केवळ कारवाई न करता टोळी युद्धाच्या मुळावरती घाव घालायला हवा. तरुण पिढीला गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी कठोरात कठोर उपाययोजने आता गरजेचे झालेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपले यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला देखील लगेच फॉलो करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.